येते म्हणे येते. काय हो तुमचं काय चाललं होतं? हा नाही 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 काय 2-3 दिवसापूर्वीच बीपीचा त्रास झालाय, बीपी वाढलाय काय वाटलं ते सांगता का तुम्ही? नाही म्हणत होते कारण तुम्ही आधीपासूनच देसाईवाडीत जातो आणि तिथे जाऊन चित्रावरून दंगा करतो अशाच मूड मध्ये होता. आणि आता तर काय पिकनिकला गेल्यावर तुम्हाला राहणंच मोकळे. बिचारे जावई बापू, अहो किती आनंदाने त्यांनी हा कार्यक्रम आखलाय आणि आपण तिथे गेल्यावर तुमच्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडायला नको म्हणून नाही म्हणत होते मी. हो आणि ती विचित्रा मेघना आणि जावई बापूंचा सुखी संसार नासवायला निघाली आहे. त्याचं काय ते नाही दिसत तुम्हाला? अहो बघितलंच ना, दोघे जोडीनी शॉपिंग करत फिरत होते. जय हो काय बाबाजी. अहो पण त्यांनी स्वतःहूनच कारण सांगितलं ना आणि मला तरी त्यात काही गैर दिसत नाहीये. माधवी, अहो माधवी, मुद्दा गैर काय आहे किंवा गैर काय नाही हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की दोघे जण एकत्र होते, शॉपिंग करत फिरत होते. तुम्ही मला देसाईवाडीत जाऊ नको म्हणत होतात ना, अडवत होतात. पण बाबाजी, आमचे बाबाजी पाहिले, त्यांनी मला पुढे काय होणार आहे याची पूर्व सूचना देण्यासाठी त्या दोघांना इकडे पाठवलं. जय हो बाबाजी. बाबाजी तुम्ही धन्य आहात बाबाजी. मी लक्ष ठेवणार बाबाजी त्यांच्यावर. पिकनिकला मी लक्ष ठेवणार. आपण पिकनिकला जायचं, काही बोलायचं नाही. जय हो बाबाजी, असंच लक्ष असू द्या. छे, चांगला वॉक सुरू केला तर ह्याच्यामुळे आज तो बिघडला. नाही तर काय. हे बघा मेघना, तुला माहित नाही असं होणंच शक्य नाही. मग पटकन सांग बघू काय प्लॅन आहे. आम्ही नाही सांगणार की त्याला. सांग. ताई खरंच मला पण माहिती नाहीये. काल उलट रुसून बसले होते मी आदित्यवर. निदान बायकोला तरी सांगायला हवं ना त्यांनी. मग काय काय नाही या अर्चू, हिला सगळं माहिती असणार आहे. ही सांगत नाहीये आपल्याला. बरोबर बरोबर. अय्या नाही ताई, खरंच काय माहिती नाहीये मला. अगं पण गेलाय तरी कुठे तुझा नवरा? नाही काल रात्री मला सांगितलं सकाळी लवकर तयार व्हा आणि या हॉलमध्ये, आणि स्वतः झोपलेला दिसतोय अजून. अहो नाही, कधीच उठलाय पण बेडरूम मध्ये नाहीये. अगो बाई, मग गेलाय कुठे? माहित नाही. अहो खरंच नाही माहिती ताई. ए मेघना, आता नाटक नको करू. माहिती नाही असं होणं शक्य नाही. आपल्यापासून सगळं खरंच लपवते. माहिती नाही. मी काल रुसले होते त्याच्यावर. काय झालं? सतीश, अगला बस. हे काय? अरे क्या बात है. हो आलो. अरे बॉस म्हणजे पिकनिकला जायचं का? अरे वा 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 मजा आहे. अरे पण काय रे यार, असं दिवस वर आल्यानंतर पिकनिकला जायचं नसतं काही, पहाटे जायचं असतं काय? याचं आयोजन म्हणजे काय? पहिलीच वेळ. पण मलाच मेंढपाळाच्या भूमिकेत यायला लागणार आहे. चला 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 चला. अरे ड्रायव्हर साहब, अरे टायर में हवा देखा कि नहीं? जड़ पैसेंजर है मेरे पास. एक बरणी है, एक किटली है, और तुझी बायको, एक बाटली है, हाँ, आणि एक काठी है. चित्रा क्या बात है नाना, करेक्ट आवाज काढला ना मेंढपाळाचा. आता मुंडासं बांधतो रंगीत, खांद्यावर कोंबडे घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना हाकलं थाकलं देतो पिकनिकला. देसायाची मेंढर रगा, देसायाची मेंढर देसा. काय नाच. चला चला हात चला. काय रे तुम्ही पण. काय झालं? माई, अगं बाई, सरप्राईज सरप्राईज. पिकनिक. पिकनिक.
पिकनिक अरे मग मूर्खा हे आधी का नाही सांगितलं आम्हाला? काय करणार होतीस का आधी सांगितलं असतं तर? अरे रात्रभर जागी राहिली असती ना, सकाळी 5ला उठायचंय, 5ला उठायचंय, 5ला उठायचंय. अगो बाई, पण आत्ताच निघायचंय? अरे पण माई आता अगबाई नाही आणि अरे पण नाही. खाण्यापिण्याचं सगळं साहित्य, प्लेट्स, चमचे, नॅपकिन्स, पाण्याच्या बाटल्या यांच्या सगळं खाणं पिणं बसमध्ये आलेलं आहे. डस्टबिन सुद्धा आहे. वा वा, बघितलंस किती काळजी आहे. अरे हे अरे हो अर्चू, तुला बस लागते नाही मला माहिती आहे. किती काळजी बघ भावाला. म्हणून तुझ्यासाठी ओकारीच्या पिशव्या सुद्धा आणलेल्या आहेत. ए, शी, अरे आदित्य, निदान मेघना समोर तरी नको ना बोलूस. तू का कळतं की नाही? माई बघ ना. बोलतोय ना मी. रेंगाळायला कुठलीही संधी मी ठेवलेली नाहीये. आता फक्त बसमध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. गॉट इट? ह्या देसाईंकडे ना सगळ्यांना सरप्राईज देण्याची भारी हाऊस आहे. हे काय? अय्या, श्श्ट, काय चाललंय तुमचं? सगळ्यांसमोर काय? वा, ए तुम्ही हसता का रे फिरी फिरी? बरं, अरे पण आदित्य, 2 दिवस जायचं म्हणजे कपडे तरी नको का घ्यायला? मग काय ग? आणि मला बाई माझं पांघरून घेतल्याशिवाय रात्रीची झोपच येत नाही. अगं मी आहे ना. काय चाललंय सगळ्यांपुढे? वय काय तुमचं? काय बडबड करता? हसता का फिरी फिरी? वा, चुप. अगं म्हणजे आठवणीने घेतो मी. हा, ए माई, आता तुला उद्या 7 स्टार हॉटेलमध्ये नेलं तरी सुद्धा हे सगळं बरोबर घेणार आहेस का तू? हो घेणार. मला कुणी काही म्हंटल ना तरी चालेल. अरे आदित्य, पण प्रवासाला जायचं म्हणजे 50 गोष्टी घ्याव्या लागतात रे. बरं बाबा, ठीक आहे 50 गोष्टी घ्या, पण 5 मिनिटात गोळा करा. 5 मिनिटं? आपका समय शुरू होता है. आप गो. ए बरं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुखवास आहे ना? काय 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 आहे का? मुखवास. अच्छा मुखवास. मुखवास हो. लागेल मला. पण खरंच घेतलास का मुखवास? तिला जागा मुखवास नको म्हणून. एवढं ते सामान आणलं का? बॅगा आणलं का? चला 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 चला. अहो आपली बॅग ठेवा, आपली बॅग ठेवा, आपली बॅग ठेवा. बॅग ठेवा, बॅग ठेवा. अजून एक बॅग. चला 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 रे, उशीर आले होतोय. आले आले. चला ग, चला चला. बरं, पाण्याच्या बाटल्यावर टाकलेत का? इकडे येऊन घेतलीस का ग तू? नाही, मला काय बस लागू शकेल. आणि आवडा आवडा सुपारी आवडा. कसली दिसते. सॉड दिसतो सरचू. एक मिनिट. काय झुप मस्त दिसत. एक मिनिट तुझ्याबद्दल नाही बोलत होता मी. आम्ही बस बद्दल बोलतोय. अरे माझी मुलं शोभताय तुम्ही. गॉगल काय, पोटात पाय. बस आता चल. अरे ती चित्रा कुठे आहे? मी बोलतो तुझा. हा, मी जाते. बस बस बस. चित्रा, चित्रा. आले आले. तुम्ही आज जातो. हा ए चल मेघना, झालं की नाही? हो दादा, कुलूप कुलूप लाव लाव. झालं. झालं. चला थांबा, राणेगातूनकडे सावी देऊ. जा लवकर 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 पटकन. चल लवकर बस मध्ये बस. चल चल. आले का रे सगळे? हळू हळू येते ग. हो खरंच. हो ना ग. हा आदित्य, बघ ना ग, नेमकी मयूच्या शाळेची ट्रिप आहे आणि ह्याने आपली पिकनिक अरेंज केली. धन्य धन्य. सॉरी ग बाई, नाही लक्षात राहिलं माझ्या. आणि मयूसाठी आपण परत जाऊया. चालेल चालेल. मेघना इकडे इकडे. चित्रा प्लीज मागे बसशील. या. बैसो. फोन घेतलात का? हो घेतलाय. अरे आपोआपली पार्सल चेक करा रे. नाही म्हणे माझी बाटली आलेली आहे. बाटली? माझी किटली कोणाला? किटली
माझी बरणी आले रे झाकणा सकट. काय हो? माझी पण बुदली आलीये. बुदली बुदली. आम्ही सुद्धा आलो. आणि चित्र आत्या सुद्धा. वा, वा, छान, छान. अरे ते आपलं चुकलंच रे. आपण त्यांना फोन करून विचारायला हवं होतं. अजूनही वेळ केलेली नाहीये. फोन करा बघू त्यांना. नाना अहो तुम्ही राहू दे ना, मी करतो ना फोन. अरे करू देत ना. माई अगं मी करतो फोन. आपण गाडी तर सोडूया. फोन तर बघू. आपण वाटेत कुठेतरी पिकअप करूया त्यांना. चला गणपती बाप्पा. चला 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 आता भेंड्या सुरू करा. डबा उघड ना खायला. जय हो, जय हो, जय हो. तुम्हाला पुन्हा बजावते, तिथे गेल्यावर चित्राच्या बाबतीत काहीही बोलायचं नाहीये, समजलं ना? तुम्ही मला काय समजलं? मी एक बालक आहे. शाळेच्या बालवर्गाच्या पिकनिकला चाललोय. हा काय काय चाललंय तुमचं? सारखं सारखं का बजावताय मला? तरीही सांगते, तिथे तुम्ही जरा जरी रेषा ओलांडताना दिसलात ना तर मी तुम्हाला टोकणार आहे. मग मात्र मला काही बोलू नका. तुम्ही मला कितीही टोका, कितीही बोला, पण तिकडे गेल्या गेल्या मेघनांना हा प्रसाद खायला घालतो की नाही ते बघा बाबाजी. जय हो बाबाजी. जास्ती बोलायचं नाही, सामान घेऊन निघा. जय हो. अगो बाई काय झालंय? लागलं का तुला? नाही हो म्हणजे काय झालं? कोण आहेस तू? अरे अगो बाई, हे बघा. डब्बा. हो, बघा तर कसा आहे तो. नमस्ते बाबा. जय हो. जय हो. आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला सोडून चाललात की काय? कसं बाबा सरप्राईज होतं, आपलं ठरलं होतं. हो, सरप्राईज सरप्राईज. बाबा मी काय म्हणतो, ह्या सगळ्या बॅग्स आहेत ना, मी गुपचूप पाठीमागे ठेवून देतो. हो, ठेवून द्या, ठेवून द्या. हळू हळू. तुम्ही जाऊन बसा. हो हो हो. मी आलो. ती बया असेलच विचित्रा. चला. अरे 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 ए थांब ना. अरे मी वाटतो दिलंय तुम्हाला तिथे दोघांमध्ये. हे घे तुला, हे तुमच्यामध्ये. ओके. ओय ओय घे तुला. नको
वाटून खाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ. तुझ्यावर विश्वास आपण नाहीये दोघे माझा. भाऊ भाऊ. अय्या, नमस्कार. तुम्ही इथे कसे? जायला उशीर झाला की काय? म्हणजे अहो म्हणजे सगळे पिकनिकला गेलेत ना. नाही मला वाटलं ते निघायच्या वेळेत तुम्हाला येता आलं नसेल ना म्हणून. पिकनिक? हो, अहो झाडून सगळे गेलेत. चित्राही गेली आहे. तुम्हाला नाही बोलवलं? नाही म्हणजे सॉरी हा, मला माहित नव्हतं. काय तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल म्हणून कदाचित. तुम्ही फोन करून बघा ना. एक काम करता का, आधी घरी चला, थोडा चहा घ्या आणि मग फोन करा ना. थँक्यू, मी फोन करतो. बरं, येते मी. या. हे तुला. हो हो घेतले. हे तुला. पळा. आदित्य, तुमची कॉफी सांगितली रे. काय ग, कोणाचा फोन आहे? चित्रा फोन उचलत नाहीये. पुन्हा एकदा करून पाहावा का? चित्रा, अगं मनोजचा फोन आहे ना, मग घे की तो. हॅलो, चित्रा कुठे आहेस तू? सगळ्यांबरोबर पिकनिकला निघाले. कुठे जात आहे? सायलेंट हिल रिसॉर्टला चाललोय. छान. म्हणजे तू खुशीत आहेस, एन्जॉय करते. तुझ्या आवाजावरून तरी तिथे देसायांबरोबर तुला काही प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही, होय ना? हो. सगळे आहेत ना तुझ्या बरोबर? आणि विशेष म्हणजे आदित्य तर असेलच. पिकनिक मध्ये नवरा बायकोनी एकमेकांबरोबर कसं वागावं याचं ट्रेनिंग देत असेल ना. नेमकं मला त्या गोष्टीला मुकावं लागतं ना, याचं वाईट वाटतं. हरकत नाही, सगळे आहेत ना तुझ्या बरोबर. हो, सगळे आहेत. आनंद झालाय. तू खुश आहेस ना? हो. बस, दुसरं काय हवंय मला? खुश राहा. नाही, ती तुझ्या शिवायच खुश आहे मनोज.
चित्राला आता तुझी गरज नाही. कदाचित मनोज नसताना चित्राने एकटं कसं राहावं याचाही ट्रेनिंग कोर्स असेल आदित्यकडे. गुड, व्हेरी गुड. काय म्हणतोय मनोज? काही नाही, कुठे आहेस विचारत होता. सांगितलंय मी. बस इतकंच? तू आनंदात आहेस ना असं विचारत होता. मी म्हणाले हो. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्ही दोघेही अहंकाराच्या जाळ्यात अडकलात. त्यातून बाहेर पडा. चित्रा, माझा एक बोल त्याच्याशी. अगं कदाचित तो तुला परत नेण्यासाठी म्हणून फोन करत असेल. बोल, त्याला विचार भेटायचंय का म्हणून. नाही सतीश दादा, माझी चूक नसतानाही मी घरी गेले होते. मनोजचं सगळं वागणं विसरून मी नव्या उमेदीनं सुरुवात केली होती. पण त्याने फार वाईट पद्धतीने उधळून लावलं. आता त्याने स्वतःच्या वागण्याविषयी पश्चाताप व्यक्त केल्याशिवाय मी परत जाणार नाही. अगं त्याचसाठी तर म्हणतोय ना, बोल त्याच्याशी, फोन कर त्याला.